जय श्रीराम मैत्रिणींनो. तर एका वेगळ्या विषयावर मी आज बोलते. तर आपल्या आरोग्याशीच संबंधित आहे स्त्रियांच्या. तर मला पण मी पण याचा अनुभव घेतला आहे आणि मला त्याचा रिझल्ट खूप चांगला आला आहे. तर तुम्ही पण अशा प्रकारे आपल्याला आपल्या आयुष्यात बदल घडवून आपलं जीवन सुखी समृद्ध करू शकतात. आता आपल्या महिलांचं कसं असतं की दिवसभर कामाचा तणाव तर आपल्याला खूप असतो. शिवाय आपल्या नात्यांमधला पण तणाव असतो की कोणाचं आजच्या याच्यामध्ये कोणाचं एका व्यक्तीशी जमत नाही किंवा मग भांडण होतात, त्याचा पण आपल्या शरीरावर परिणाम होतो. मग आपल्या डोक्यामध्ये तोच विचार चालू असतो कंटिन्युअस. त्याच्यामुळे आपल्याला अनेक आजार होतात. त्यातला एक आजार म्हणजे डोकेदुखी. तर डोकेदुखी ही कोणाला अर्धशिशीचा पण त्रास असतो की अर्धशिशी होते. मग ती अनेक कारणामुळे होते, पण त्यातलं हा एक महत्त्वाचं कारण म्हणजेच खरं तर टेन्शन असतं. टेन्शन आणि दुसरं म्हणजे झोप कमी होणे, झोप न होणे. आणि झोप लवकर न लागणे याला कारण सुद्धा तेच आहे की आपल्या डोक्यामध्ये ते विचार असतात, टेन्शन असतं, त्याच्यामुळे पण हे सगळं. आणि हे सगळ्या कारणाचं मूळ तेच आहे की टेन्शन आणि ताणतणाव. तर याच्यासाठी तुम्ही एक करू शकता की रोज सकाळी तुम्ही त्यासाठी तुम्हाला थोडं लवकर उठणं गरजेचं आहे. कारण ध्यान करायचं म्हटलं, प्राणायाम ध्यान ह्या गोष्टी ह्या सकाळी लवकर करणंच खूप गरजेचं असतं. कारण जेव्हा आपण सकाळी लवकर उठणं तेव्हा आपल्या हवा पण शुद्ध असते आणि मग तिचा आपल्याला पण तसा प्राणवायू पण हवेमध्ये जास्त असतो आणि मग तो आपल्या शरीराला मिळतो. त्यामुळे लवकर उठून या सगळ्या क्रिया करणे खूप गरजेचे. त्यासाठी मग तुम्ही सकाळी लवकर उठायचं आणि काय करायचं की पहिले श्वास घ्यायचा. श्वास कसा घ्यायचा? हळूवार आणि घ्यायचा, जसं की असं आहे बघा. हळूवार घ्यायचा, हळूवार सोडायचा. ही क्रिया तुम्ही पहिले 20 वेळा करू शकतात. नंतर तुम्ही वाढवत वाढत जाऊन ती काउंटिंग तुम्ही 100 पर्यंत नेल. आता हे 100 पर्यंत नेल्यानंतर आहे ना, पण नुसतंच श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विचार येता कामा नये. म्हणजे तेव्हा तुम्ही श्वास घेतात ना, त्यावेळेस कुठलाच विचार करायचा नाही. फक्त श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. ही क्रिया तुम्ही कंटिन्यूअस चालू ठेवायची. मग तुम्ही पहिले 50 वेळा केल्यानंतर मग वाढवत वाढत जाऊन 100 वेळा केले. असं जेव्हा तुम्ही करत जाल तर आता हे श्वास घेण्याचं तुम्ही हे केल्यानंतर आहे ना की हळू 100 वेळा जेव्हा हे काउंटिंगमध्ये झालं तुम्ही की श्वास घ्यायचा आणि श्वास सोडायचा, त्यावेळेस कुठलाच विचार डोक्यात आणायचा नाही, एवढं लक्षात ठेवायचं. आणि मग तुम्ही ध्यानाला बसू शकता. मग ध्यानाला बसल्यानंतर आहे ना की तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर कुठली पण एखाद्या देवाची मूर्ती आणू शकता, जे तुम्हाला आवडतं त्या देवाचं चित्र तुम्ही डोळ्यासमोर ठेवून त्यावेळेस कुठलाच विचार नाही मनात आणायचा. फक्त ते चित्र आहे, ते चित्रच आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. आणि मग आपली श्वासोच्छ्वासाची क्रिया परत तीच की आपण श्वास घेतोय, श्वास सोडतोय. मग परत तुमचं मन जेव्हा वेगळ्या गोष्टीकडे जाते त्यावेळेस फक्त ती जी मूर्ती आहे देवाची ती किंवा तुमच्यासमोर जे पण एखादा निसर्गाचं चित्र ते तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणून फक्त तेच बघायचं. दुसरा विचार मनात नाही येऊ द्यायचा. परत श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा, इकडे लक्ष केंद्रित करायचं आणि कंटिन्यूस चालू ठेवायचं. असं तुम्ही किती वेळ करू शकता हे बघायचं. हळूहळू ते वाढवत जायचं. तुम्ही पहिल्या वेळेस 10 मिनिटं करू शकतात, नंतर तुम्ही ते वाढवत जाऊन 15 मिनिटं, असं अर्धा तास, 1 तास. मध्ये मध्ये तुमच्या डोक्यात विचार येऊ शकतात, तुम्ही मान्य आहे ते विचार येतील, त्यावेळेस विचार येऊ द्यायचं, पण त्याचं हे नाही का, पण ते आपण हळूहळू करू शकतो. हळू तुम्ही 15 मिनिटं, 20 मिनिटं, पण हे रोज करणं गरजेचं आहे. तुम्ही जर रोज हे केलं तर 100% याचा रिझल्ट तुम्हाला मिळेल. आणि मग तुम्ही बघाल की खरंच त्याचा रिझल्ट आपल्याला मिळाला आहे. म्हणून मनामध्ये खूप विचार येतात, पण त्या विचारांचं तुम्ही विश्लेषण नाही करायचं. म्हणजे त्याच्या डीपमध्ये नाही जायचं. फक्त तो विचार येतोय, परत त्याकडे दुर्लक्ष करायचं, परत आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. असं तुम्ही करत राहायचं जोपर्यंत तुम्ही बसू शकता तोपर्यंत. विचार येतात ते परत परत त्या विचार येऊ द्यायचे. ते विचारांना त्यांना असं दाबून नाही धरायचं, येऊ द्यायचं विचारांना. फक्त त्या विचारांवर विश्लेषण नाही करायचं. परत आपण आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. परत आपण श्वास घेणं कंटिन्यूस चालू ठेवायचं. असं तुम्ही कंटिन्युअस हे तुम्ही रोज करणं गरजेचं. जेव्हा तुम्ही हे रेग्युलर कराल तेव्हा तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसेल. आणि तो फक्त आपल्या शरीरावरच काय, अनेक तुम्हाला जे पण आजार असतात, जसे दुसरे पण कोणाला बीपीचा पण आजार असतं, भरपूर आजार, त्या सगळ्या आजारांवर याचा तुम्हाला रिझल्ट दिसेल. आणि बघा तुम्ही पुढे जर हे रेग्युलर केलं आणि मग तुम्हाला त्याचा कसा रिझल्ट येतो हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि अजून पण तुम्हाला याच्यावर आणि मी तुम्हाला याच्यात प्राणायामाविषयी किंवा अजून ध्यानाविषयी अजून काही माहिती मी तुम्हाला सांगेल. तर चला.
चला तर आता मी ना मळ्यात निघाली. तिथं थोडे काम चालू आहे ना, त्याच्यासाठी मी पाणी घेऊन चालले. चला. हे बघा, मी आले इकडं काम चालू आहे. ते बघा तिकडं JCB दिसलं का तुम्हाला? तिथं शेतात काम चालू आहे. त्यांनाच मिस्टरांना पाणी द्यायला आली. तर चला मग आपण जाऊया पुढे. असं पावसाळ्यात किती छान राहायचं हिरवं. आता सगळं सुकलंय, सगळं. दिसले का? हा आली तिची गाडी घेऊन चकीले सगळं स्वच्छ केलं त्यांनी JCB बघितलं. हे बघा आमच्या इथे बघा कसे बिल्डिंगांचं काम चालू आहे. तुमचं बिल्डिंग आहे बघितले का? काम चालू आहे. खूप इथे काट्याचे झाडं उगले होते, ते सगळे काढून टाकले. सगळं साफ करून देवा ना. तर इथे ना संध्याकाळी आम्ही एका जवळच्याच नात्यातल्या लग्नासाठी आलो होतो. तर मी जरा लांब बसलेले असल्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शूटिंग जरा लांबून दिसते. तर उशीरच झाला होता आम्हाला थोडा, त्यामुळे मी मागे बसलेलो होतो, त्याच्यामुळे तुम्हाला लांबून दिसत असेल. चला तर मग आता भेटूया आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. माझ्या ब्लॉगला सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा. चला, ओके, बाय.